हॅपी बर्थडे आखडलाय पोऱ्या. तोंड काला आमचा छोटा हत्ती आणि हा शामू. बोलो हर हर. तर हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे जयपूर, राजस्थान, खाटू श्याम फिरायला. आमची ट्रिप निघाली आहे. मी आहे, बाला आणि हर्षल आणि दीपेश, नॅक्सॉन लवर दीपेश. तर आज आमच्या लाडक्या भावाचा बड्डे आहे, म्हणजेच आमचे लाडके भाऊ म्हणजे संकेत पाटील. तर आज आमच्या घरी यांचं सेलिब्रेशन होणार आहे. मम्मी आरती वगैरे करील. तर बघा, तर आता मम्मी आरती करते. लवकर लगीन जमू दे. बुवा काय बार बार करता इकडे. माझ्या लाडक्या भावाचा आज वाढदिवस आहे. दोन शब्द. निमित्त मी त्याला 300 रुपये थांब ना, असे करायला लागते. तर 300 रुपयाचे मानकरी झाले संकेत पाटील. तर आमच्या आजीबाई आता त्यांना ओवाळत आहेत. आणि तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे. नाही, या हर्षल यांची डोकरी आली. हस ना. क्या रे, क्या देख रहा है तू. तर आरती करून झालेला आहे. तर आता केक कटिंग करू आम्ही. चला घ्या, चला सुरुवात. हॅपी बर्थडे यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर संकेत, हॅपी बर्थडे टू यू. अक्का 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 का तो. तर संकेत शुभ कटिंग कर. संख्या घे. उम्या, अरे उम्याच्या भावाला मेन भाव त्याचा. संकेत, वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. आणि मी चाललो होता संकेत, मला पैसे द्या. किती पैसे द्यायची संख्या? क्यूआर सेंड करून ठेव, पैसे पोचतील. बघू आता. जशी ओटी मारेल तसे पैसे देईल. तर चला आता केक भरून घेतलेले आहे. केक भरवायला घेतलेले बघू शकता. खा खा. वाट बघतो. झाला का? खाऊ का? खाऊ का. तर आता आम्ही फोटो काढून घेतो. शुभ सर, माझा फोटो काढ. कसा फोटो? तर आम्ही निघणार आहे आता. काकी बाला पहिली अजून मापा घेत बसलाय. आता किती वाजता येतो बाला काय माहित. आणि दीपेशला आम्हाला घ्यायला सापगावला जायचे. आता थोड्या वेळेला जाऊन काकी पण मला ऑनलाईन मारणार आहे. फिरायला चालला होता काकी. पगार आल्यावर किती मारशील? वायफाय घ्यायला घेतलाय. थांब थोड्या वेळेला आता आम्ही निघू. मग बाला किती वाजेपर्यंत बालाला वाशिंदा घ्यायला जायचे. तर चला आता आम्ही जेवण वगैरे घेतो. तर संकेतच्या घरी आम्ही सेलिब्रेशन करायला चाललो. वायफाय ग्रुप आणि आमचे मित्र कुक्षाचे मयूर वगैरे ते सगळे येणार आहेत. तर चला. आमचे फेमस व्यक्तिमत्व आमच्या गावात सगळीकडे फेमस आहेत. अविनाश पाटील सर. बाय बाय. आता चाललो आम्ही गावात. तर आपला कॅमेरा कसा वाटतो तुम्हाला, क्लिअरिटी वगैरे? तर बघू शकता 13 आलेला आहे इथे.
मित्र परिवार आमचा अरे का सारा काटू श्याम हमारा काटू श्याम आम्ही तिघे. टुरिस्ट साठी तुला हार्दिक शुभेच्छा. मग कधी चाललाय किती आता निघू आम्ही थोड्या वेळात. तर आमचे मित्र कुठे आहेत? मयूर पाटील ते साहेब. बघा मयूर पटेल ते बायकोशी बोलतात. बायकोशी बोलतात. बोल ना. जावई रुसले ना गो. म्हणजे असं असतंय का या खोला लागतंय का दरवाजा? जावई रुसल्यात ना बाई. तर चला आता सेलिब्रेशन आम्ही करून घेतो. निलेश सुद्धा आलेला आहे. चला. तर इकडे संकेतने सोय करायला घेतलेली आमची कचोडी वेपर. मयूर पाटील बघू शकता तुम्ही. चला संकेत घे चल पटापट. संकेत भाऊच्या परम मित्राचा कॉल आलेला आहे म्हणजे माझे भाऊ. शुभेच्छा देताना ऑनलाईन शुभेच्छा. हा ॲक्शन 5 प्रो. तसं आता बर्थडे आम्ही सेलिब्रेशन करून चालू करतो. चला लाव जास्त लाव. यंदा तरी ठिंगली पेटली पाहिजे. आज पेटवलाच असता शुभमने. आज पेटवलाच असता त्याला. हे बघ असाच हे बघ वाटोळम कुर्मे देव. बरं जा पस्कन येतो ते direct. दिल्लीमध्ये तो नाही लोक फ्रीज मध्ये हॅपी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर संकेत. हॅपी बर्थडे टू यू. केक क्रमांक सांगायला लागेल बाबा काय. तर सेलिब्रेशन झालेलं आहे आणि मी निघतो आता. जेवतो. बालाला घ्यायला जायचे. बालाचा जस्ट कॉल आलेला. संकेत पुन्हा एकदा तुला वाढदिवसाला आणि लाख तुला शुभेच्छा. पण तुझा प्रवास सुखाचा आणि समृद्धीचा जावं आणि सावकाश जा सावकाश या. हो, नक्की नक्की. बस तुमचा उद्या happy journey तुम्हाला. ओमकारेश्वराने आणि आमचा पण खाटू श्यामला निरोप द्या 100%. जमला पाहिजे यंदा. तू सुद्धा आहे नारळ बांधून दे माझ्यासोबत. मला. तू सुद्धा आहे माझ्यासोबत. आहे ना बाई. चला मयूर शेठ येतो आम्ही. चल बघायच्या आधीच चौकशा यायला लागल्या बाईच्या. वाटोळम कुर्मे देव. चल पहिली चला मग उज्जैनच करायला लागेल. बघत बसतो. चला निघतो. मयूर प्रकाश हॅपी जर्नी भाऊ. धन्यवाद. संकेत येऊ का? पैसे भेट. आणि 100 जास्त पाठव. अमित याचे जास्त पडायला लागेल. यांनी 2000 दे. चला अमित येऊ का? मित्रा चल चला सुखाचा. आता घरी जातो आता मी. बालाला घ्यायला गेलेला हर्षल. बाला आलेले. तर बाला आता जेवायला बसलेले. बालाचं जेवण होईल. आता मी निघू. राज आलेले पैसे द्यायला. मी सध्या पैसे व्याजात दिले. मला तो थोडं त्याचं पैसे आले का मला पाठवणार आहे. हर्षलला पाठवणार आहे. तर चला आता निघू. दीपेश वाट बघतो. दीपेशचा कॉल आलेला. चला तर आता आम्ही निघालोय. हो चल. हां टाटा बाबा. हो चला आता निघतो. गेलाय का? आपल्या इथल्या समृद्धी झाला ना. चल भाऊ. नको नाशिकला उतरायला नाही. जाणार चौकात या. हो नक्कीच. नाशिक 40 किलोमीटर होतो. मग नको इकडूनच जा या. तर आता दीपेशला घ्यायला चाललो आम्ही. चौकात जा. पहिले त्या बस स्टॉपवर आम्ही नारळ फोडू कालोबाच्या इथं. लागलं तर घेतलं. तर चला दीप्याला सांग लायसन घ्यायला. चांगलं आहे. इकडूनच चल असेल कालोबाच्या इथे बस स्टॉप नारळ. स्वतः आम्ही आलेले पेट्रोल पंपावर आमच्या कासण्याच्या. आता डिझेल फुल करून घेतो. आता रेंज दाखवते 93. 93 दाखवते. समजेल ते का नाही माहीत नाही. आणि
इथून ट्रिप सेट करू, किती किलोमीटर होईल ते बघू आणि लास्टला बघू आपण किती खर्च काय कसा काय पूर्ण. आम्ही एक ग्रुप बनवला आहे, ग्रुपमध्ये हे करू कोण कसा किती खर्च होईल ते पूर्ण बघू. आता डिझेल भरून घेतो. फुल करा का? फुल कर एकदम फुल. डिझेल फुल करून घेतो. दीपेश कधीपासून वाट बघतो आमची, हैराण झाला आहे तो. बाला जरा लेट झाला, त्याचं काम बाकी होता. मग डायरेक्ट दीपेशला गेला होता, त्याचं पॅकिंग वगैरे झालेलं आहे. गाडीमध्ये पण जागा थोडी कमी पडेल. चला फुल झाले तरी अजून बाराला घेतले. येईल होतं गाडी. बघ थांब तरी अजून बसतो ना रे भरपूर. मग दे धक्का. 40 सीटर बसतो ना. आता झालेले 37. त्या साईडला पण ना. सॉरी काका सॉरी. बसला का? भरपूर बसला ना. मग बसल 40 लिटर. तर भरीत घेतल्या निसता बाला हिलवतो गाडी. यो जोर लावतो निसता. थांब बाला बस. थांब थांडवतोस तू. झाला का? हा घे चल घे बस का आहे ना. बस झाला तर बस झाला. ओके चल. आता किती आलेलं आहे? 3426 रुपयाचा झालेलं आहे. 37.89 लिटर. आता आम्ही पे करतो आणि नारळ वगैरे फोडतो आणि निघू इथून. दीपेशचा कॉल आलेला, खूप वैतागलेला आहे तो. चला आपले परम मित्र भेटलेले. काय सँडविच हे वगैरे काय नाही सर्व संपला. तर आम्ही चाललेले खाटूश्यामला. तर भाऊ भेटलेले. चल येतो का तू? नाही जाऊन या. एन्जॉय. आता नारळ वगैरे फोडून घेतो आम्ही. ये वाला इधर इधर ना. त्यात खाटूश्याम बाबा की जय. चलो चला आता निघतो आम्ही. आणि गणपती बाप्पा मोरया. जय कालोबा आणि निलोबा. तर आता आम्ही दीपेशकडे जातोय. तर चला. भाईला कधीशा कॉल करता, कॉल उचला तर नाव नाही घे. झोपला वाटतं येऊ. याला उठवायला जायला लागेल मला वाटतंय. त्याला घरी जातो ना. तर घरी आला. आई कुठे? यो मस्त झोपलाय. फोन सायलेंटवर टाकलाय. उठ उठ. मागे आम्ही कधीच्या फोन करता याला. हा यो कधीच्या फोन करता नाही. अजून झोपलाय. उठ ना उठ. चला आता आईच्या पाया पडता होते रे हर्षल. पाया पैसे दे. पैसे दे. चला ये. चौकात जाऊ का? आता आम्ही जातो. आईचं दर्शन झालेले. चला चला सर. रेडी टू गो. गाडी चालवायची तुम्हाला. इत्र पिंडी. जिकडे वा. दीपेश आईच्या पाया पडताना. अशा थोड्या महिन्यानंतर सुद्धा आता पाया पडतात. फोन सायलेंटवर टाकले का तुम्ही? हा
फोनला हे करता तो येणे करी चला काहीच अरे अरे लगेच तो देखो सर लगेच इतना ही आमचा अख्खा डिक्की भरले अख्खी डिक्की भरले चल 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 तोंडावर पाणी मार झोप न तर थोडासा चला निघतो आम्ही बाला गाडीतच थांबलेले तर मित्रांनो आईने मला 500 रुपये दिया 500 रुपया धन्यवाद माई धन्यवाद माई माई आणि दीपेशला 500 दिलेले आहेत आता आम्ही निघालो चला टाटा तर मित्रांनो आता आम्ही निघालोय दीपेशला घेऊन आणि नाशिक मार्गे आम्ही निघणार आहे तर दीपेश थांबा तो जास्त उजेड आहे तिकडे. पाण्याच्या बाटलाचा आहे घ्यायचा एक दीपेश बसलाय ना बाला आहे. काम कर 4 पाण्याच्या बाटल्या तू घे झोपायला लागला आता किती घेऊ 4 डोरला 4 घे 4 पाणी बॉटल घेतो तर टपरीवर थांबतो चला पाणी बॉटल घेतलेले आहेत आता मी निघतो चला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया खाटूश्याम बाबा की जय चला जय आता हर्षल ड्राईव्ह करणार आहे मध्ये नंतर मी गाडी घेणार आहे जमला तर जमलं तर म्हणजे घ्यायला लागेलच त्याला निश्चित त्या एकट्याला चालवून द्यायला जमणार नाही त्याला पण झोपायला लागेल ना बाकीचे हे झोपाळू आहेत आणि यांनी तर गोदडीच घेतले बघू शकताय बा ह्यो 1 नंबर दलिंदर आहे लय दुसऱ्यांचा पांड्या हेचलून घेतो ह्यो आता चला आम्ही निघतो आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आता आम्ही ऑन द वे गोटीच्या पुढे आलोय आणि भीक माग्या बा टुकार माग्या झोपलाय बा डार्लिंग आहे माझी ती बाला जो तोंड खाला अशीच कॉमेडी चालू राहणार आमची आणि सध्या हर्षल ड्राईव्ह करतो स्टाइल तो देखो भाई सुनो लो तो मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में तो चलो आता पुढे आम्ही ड्राईव्हचे आता सध्या हर्षल करणार आहे त्यानंतर मी करणार आहे नंतर पुढे बघू आता आम्हाला उद्या 12 वाजेपर्यंत पोहोचणार मी ड्राईव्ह करणार आहे हा उद्या 12 वाजेपर्यंत आम्ही पोचू ओंकारेश्वरला आणि सध्या आता 12च्या नंतर 12 वाजून किती वाजले रे 1 वाजला समजलं पण नाही सहज उडवल्या सहज हो ना काही नाही एअर प्रेशर आहे हो ना यांना तर काही टेन्शन येत नाही बसवाल्यांना आता बघू आम्ही पुढे मी थांबून आणि ड्राईव्ह करील तर चला आता किती वाजलेले 2:24 झाल्यात आणि आता निफाडला पोचलोय आम्ही यो भीक मागे यो तुकार मागे झोपलाय अजून गोदडी घेऊन झाला इथे चहा प्यायला झालोय न्यू शेकाला गेला डायरेक्ट आला ना शेकाला झालाय इंडियन टीमचे कप्तान दीपेश जे आंदाडे मॅन फ्रॉम सापगाव आता मी शेकाला आलो इथं चहा घेतो इथं मस्त चहा आहे चहा घेतो चला चहा हाऊस नमस्कार दादा बरं आहेत ना बरं कुठे चाललं नाशिक बऱ्याच दिवसातून दिसलं बाकी मजेत ना हां तर चहा घेतो आता आणि आपलं विशाल भाऊ बऱ्याच दिवसांनी आलो ना बरं आहेत ना बाकी मजेत ना घरची एकदम गरजे तुमचे सगळी मजेत दीपेश सरांनी द्या चहा मस्तपैकी चहा पित नाही मी मग कॉफी हा तुमची मॅच झाली व्यवस्थित हा? मग तुम्ही ते कपडा विसरून आला का तसंच झालं काय मला पण दे ना खूप थंडी आहे बेदम काहीच नाही थंडी बघ मी खोटा येड्याला उड्याला असतो कतरी कतरी ये तो कॉमेडी है भाई चहा पण मस्त आहे छान अत्युत्तम चहा पिऊन घेतो आम्ही आता तर खायला पण आम्ही घेतो नको नको हां भार लागतं ना तो काय बोलतात त्या भडंग का काय त्या
लाय शेवाला भडंगत ना काय बोलतात त्याला नाही भडंग असते ती किती किती झालं सगळं? किती आलं अजून काही घेतो का इथं माझ्या वाटेची तुमच्या वाटेची कुठे आहे? घे ना मोठीच घे ना मोठी कुठे मोठी नाही. मोठे नाही इथं दीपाच्या वाटेची घे अजून दोन अजून घे दोन कापत कसा किती आलं भाऊ चहा द्या ना. एक चहा. किती झालं? चला आता निघतो मी बेकार थंडी इकडं वाटोळम कुरमे देव एकदम बाला मस्त गोदडी घेऊन झोपलाय आता आम्ही शेकतो थोडा वेळ येतोपर्यंत आलंय आता आता निघतो आम्ही चला जाम थंडी आहे आता गाडी मी चालवणार आहे बाला आणि ह्यो मस्त पैकी झोपतात पाठीमाग व तुझ्या आईला तर मला नंतर झोपत दिप्या जागतो मस्त पैकी बाला झोपतो जिथं बघावं तिथं झोपलेलाच असतो बाला तर चला आता गाडी चालवतो मी आई गाईस तुम्ही बघू चला. शकता आता आम्ही चिवडा आणलाय नका पवार बंधू चिवडा पवार बंधू आता पवार बंधू नाईट गाडी चालवतील थोड्या वेळात नंतर हर्षल सर घेणार आहेत गाडी हिटरला का भैया तर चला आता निघतो मी तो अभी बाला गाडी चलाने वाला आहे आणि मस्तपैकी पाठीमाग झोपणार आहे या पण छान वाटतंय थोडासा घे हा बस मस्त मस्तपैकी थांबरे आता मी आता मिनी फिरीने उशी घेतलेला आहे नाही इथे झोपणार आहे हर्षलनी लोलान टाकलेला आहे सीट बेल्ट टाकू दे आता फाईन लागला ना बोलला ट्रिपच्या पैशात गाडी बोलली डायरेक्ट तर चला आम्ही झोपतो डायरेक्ट भेटू आपण ओंकारेश्वरला बाय बाय आता बस कशी लागेल नाही गायचं तुम्ही बघू शकता तर आता वाजलेत 7 वाजलेत आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही काय मस्त व्ह्यू आहे तर मित्रांनो तुम्ही रिझाईन देऊ शकता जाऊन बघू शकता यांचा काय चाललाय आम्ही प्रीतम प्यारेला मारणार आहे दिवेश इकडे बघ सकाळी आता मॅचला मॅचला मॅच शुभमचा व्हिडिओ कॉल आलाय उमेशचा उमेश गाडीवरून पडलाय थोडासा लागलाय जास्त काय मारले ना मी नाही नॉर्मल आहे इकडे पार्टी झालोय मी. बार चालू असते शुभमची नाही जी काही ना काही आता पार्टीला इकडे आता कुठे आहे आता मोंडूरला आलो मी मोंडूरला मुंडूरला आहे शेरगाव मुंडूर का हा शिरगाव मोंडूर आता शिरगाव फाट्या पोहोचलोय आम्ही ही बघा आमची बैलगाडी मुंडूरला काल मॅन ऑफ द सिरीज भेटले आम्हाला ही बघा मॅन ऑफ द सिरीज भेटले मॅन ऑफ द सिरीज बा ही मॅन ऑफ द सिरीज बाबा बाबा पण आहेत हा पार्सलचे बाबा पण मुंडूरचे आहेत हर्षलचे बाबा पण मोंडूरचे आहेत का विचारून त्यांना तुमचे बाबा मोंडूरचे का हो हो आता त्यांच्याकडे चाललो आम्ही आता ते वांगे वगैरे आलेत ना ते वांगे आम्ही घेऊन जाणार आहेत आता वांगी भेंड बँड शाव शकटाच्या शांगा तुमच्या युनिकॉर्न मध्ये पेट्रोल आहे का खूप आहे पण मी तिला लॉक करून आलोय लॉक करून आलोय ते आम्ही मोडून टाकलंय आहे का ती गाडी नाही आई कुठे आहे? याचं तुम्ही मला पाठवलंच नाही काय
हा तुम्हाला ते पाठवतो 1000 रुपये पेट्रोलला यायला जायला तुम्हाला दररोज 10 दिवस. कामाला कोण आहे? 1000 रुपये तुम्ही पाठवले तर प्रीतम सरांना मी पार्टी नाही तिकडे. अरे ज्या आईला त्याच्यात जरा अशीच मस्ती चालू राहणार आहे. तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. चला. ठंडी ठंडी पुरवाई छेड़ के मुझको जाती है. घाट कुठे येतो तर विचार ना. तिकडे तर आता मी इकडे पोहोचले ओंकारेश्वर मध्ये आणि इथे 50 रुपये पार्किंग घेतात ते. नाही इथे पार्किंग लावतात पूर्ण पार्किंग इथून आणि इथून गाडी करून जावं लागतो. इथे टॅक्सी वगैरे असतात त्यांनी जायला लागतं. तर चला आता बघू आम्ही कसं काय करायचा गरम पाणी वगैरे आंघोळी करायला. तर हा बोलतो का इथून तुम्हाला डायरेक्ट गाडी घेऊन आतमध्ये नेऊ 300 रुपये लागतील. तर सर काय करायचं सर? यार मला गरम होते पटापट. काय ते तुमचा डिसिजन घ्या पटापट. चला तो ऑटोवाला बघा किती पैसे येतो. काय बोल ना अरे काय यार, बोल जल्दी. वो सेट को गर्म हो रहा है. एक अरे वो सर ऑटो वाले को पूछो ना कितना पैसा लेगा. वो 100 रुपये बोल रहे हैं. 100 रुपया क्या करने का वो सर. अपना सेफ जगह गाड़ी लगाऊंगा. ऐसे थोड़ी होतं. मंदिर के बाद छोडूंगा महाबळेश्वर के बाद. बघू आता काय होतं. नहीं रट्टे देख ना चुरा. जल्दी देख चल. बघू यांचं काय आहे आता. मग निघू तसं. आता इथे रूम बघितलंय चेंजिंगसाठी आम्ही. हॉटेल महाकाल पॅलेस कम्बाट नील झालेले. 125 आता आंघोळ करून घेतो ना डायरेक्ट दर्शनाला जातो आम्ही. बालाला मी गाडी लावतो आता इथे बाला. चला. तर ही अशी रूम आहे. फक्त आम्ही आंघोळ करणार आहे, फ्रेश होऊन लगेच निघणार आहे. रूम मस्त आहेत पण तुम्ही नक्की या इथे विजिट करा. तर चला तुम्हाला नंबर देऊन ठेवतो मी. ते गोदाम बघू शकता. या माझा नंतर तू वापर. चांगलंच आहे. आता सगळे रेडी झालेत बघू शकता. या हॉटेलला थांबलेलो. हॉटेल महाकाल पॅलेस. आता निघू बॅगे वगैरे भरून डायरेक्ट दर्शनाला जाऊ. दर्शन घेऊ मग डायरेक्ट उज्जैन. चला. मूर्ती पाहिजे ना. तर मगाशी आम्हाला सोडत नव्हते. आता मंदिरापर्यंत डायरेक्ट इथं जुनी पावती दाखवली तिकडून जे मगाशी आम्हाला सोडत नाही. तिथं पोलीस होता. डायरेक्ट मंदिरापर्यंत गाडी. आता बघू तिथं पार्किंग कुठं पार्किंग आहे. पार्किंग जाऊ डायरेक्ट दर्शनाला. जवळच्या जवळ झाला 12. चला आता दर्शनाला जाऊ आम्ही. तुम्हाला दाखवू पुढे. आता पार्किंगला गाडी लावली आणि आम्ही दर्शनाला चाललोय आता इथून डायरेक्ट. तर चला आता आम्ही चाललोय दर्शनाला ओंकारेश्वर मंदिरामध्ये. तर बघू शकता हा असा रस्ता आहे. आता दर्शनाला चाललो आतमध्ये. नाही तर बघतो प्रसाद वगैरे इथे भेटतोय. आम्ही काही प्रसाद घेणार नाही. आमचा भरपूर दिवसांचा प्रवास आहे आणि प्रवासात काय राहणार नाही घरी. आम्हाला 8-9 दिवस जातील इकडे फिरायला. तर बघू थोडंसं खाण्यापुरतं घेऊ आम्ही. देवाचा प्रसाद बाला आणि हे चालले. हा मंदिर परिसर बघू शकता. तर आता तुम्हाला दाखवतो बघा. मगाशी दाखवता नाही आला तिकडे. बघू शकता का. हा मंदिर आहे ते. एक गुरुजी भेटलं. त्यांच्या मागे त्यांची पब्लिक होती. तर त्यांच्या मागे आम्ही होतो. रिटर्न दिले. आम्ही रिटर्न दिलेलं. नाही घूम क्यों रहे हो. चलो 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 चलो. दर्शन 5 मिनिटात दर्शन. लो डायरेक्ट मंदिरात पोहोचलो आम्ही. आरती चालू झालेली आता. बघू शकता मंदिर. फोटो काढून दे पण तिथं. हां बोलो हर 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 बोलो हर हर
गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. इथे मेन गाभाऱ्यातच गर्दी आहे, बाकी तिकडं गर्दी लागली नाही आम्हाला. मस्त आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथून दर्शन घेऊन ममलेश्वर मंदिराकडे चाललो आम्ही आणि तिथे दर्शन घेऊन नाश्ता वगैरे करू आणि मग डायरेक्ट थेट उज्जैनला निघू आम्ही. तर चला पुढे भेटूया आपण. तर आत्ताच आम्ही दर्शन घेऊन निघालो बाहेर. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, जाम सिक्युरिटी होती आणि आता आम्ही डायरेक्ट उज्जैनला निघणार आहे. थोडा नाश्ता करू, जेवणाचं तिकडेच जाऊ डायरेक्ट. खूप गर्दी होती, कॅमेरा अलाउड नव्हता, आधीच वॉर्निंग दिलेली. आता चला निघतो, आता गाडी पार्किंगमध्ये लावली, तिकडे चाललो मी. स्वतः मी थांबत नाही, डायरेक्ट आम्ही इंदोरला जाणार आहे. तिथे काहीतरी जेवू आणि मग डायरेक्ट उज्जैनला जाणार आहे. उज्जैनला बघू, वस्तीला हवं वस्तीला थांबायचं आहे. उज्जैनला वस्तीला थांबणार आहे. उज्जैनवरून नंतर आम्ही मथुरा वृंदावन हर्षल मथुरा वृंदावनला जाणार आहे. सर्व निघतो, बालासाहेब बोलतील जसं. कॅसेर आमचे कॉन्सर्ट बाय लक्ष्मण मुरबाडे PWD ऑफिसर. तर चला भेटूया पुढे. झोपलेल मी आणि उठलो, आलो, जेवलो आम्ही इथं गुरुकृपा म्हणून. झोपला नव्हता, रागावला होता काय त्याचे सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये. गुरुकृपाला जेवलो आम्ही मस्त. आता निघतो आम्ही डायरेक्ट उज्जैनला पोचू 1 तासामध्ये. चला, बालाच गाडी चालवणार आहे, बघू शकता. पोचलेले आता आम्ही. महाद्वार बघा, महामृत्युंजय द्वार उज्जैन. वार दाखवतो का कापूरचा पुरा दाखवतो त्या दाखवला ना तो, काही देख सकते आप. आता हत्ती आलेले, हत्ती दाखवतो कापूर. श्यामू आलेले, श्यामू हत्ती आलेले बघा. श्यामू हत्ती किती मोठा आहे. आमचा छोटा हत्ती आणि हा श्यामू बघा ना. बाबा कसला विशाल दिसतो तो श्यामू हत्ती. तर मंदिरात पोचतो आम्ही, पार्किंगला गाडी लावतो, दर्शन घेतो. पहिले रूम बघतो एकदा काय कसं काय आहे. चला, माधुरी हत्ती बघायची मला. तर मित्रांनो, आता मी उज्जैनमध्ये पोहोचलो. मंदिराच्या थेट समोरच आता इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या थेट समोर इथे बघा हॉटेल श्रीलोक. हा श्रीलोक आणि हा भाई आपल्याला भेटला. हे दोघं भेटलं. भाईनी मस्तपैकी आपला काम केला. एकदम चांगल्या रेटमध्ये आम्हाला रूम दिलेले, चांगल्या रूम आहेत आणि व्ह्यू बघाल ना. भाईनी भाईनी तुम्हाला काय सांगू, वरती टेरिसवर नेला आणि तो व्ह्यू दाखवला. 1 नंबर, खतरनाक नाद खुला भाईचा. हा, तर यांनी आम्हाला मस्त हेल्प केलेले. तुम्हाला जेव्हा पण कधी यायचं असेल ना, आपले याच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो मी आणि तो नंबर तुम्ही घ्या आणि इथे या कॉन्टॅक्ट करून. 100% चांगली सुविधा इथे. तर चला, आता आम्ही गाडी पार्किंग करतो आणि बॅग वगैरे फ्रेश वगैरे होतो आणि दर्शनाला जातो. उद्या सकाळी दुसरे मंदिर पण आहेत, तिकडे फिरायला जाणार आहे. तर हा मंदिर, हा हॉटेल आहे, तुम्ही नक्की लक्षात ठेवा. इकडून एंट्री केली ओनर आहे हमारे सेट. आणि हे ओनर आहेत, ये ओनर आहेत. थँक्यू. हा हॉटेल आहे आणि ड्रोन शूटमध्ये यांचा पण एक हॉटेलचा व्ह्यू घेणार आहे, तुम्हाला नक्की दाखवू. तर चला. तर हा रिसेप्शन एरिया आहे यांचा आणि हा कार्ड आहे, याच्यावर नंबर आहे, तुम्ही नंबर घ्या आणि हे इथं असणार. आले का डायरेक्ट तुम्ही बोलून घ्या. चांगले रूम आहेत, 1 नंबर रूम आहेत. चला, आता मी फ्रेश होतो आणि दर्शनाला जाणार आहे डायरेक्ट इथं. तर रूम घेतलेले आम्ही. आता आम्ही चाललो दर्शनाला. समोर इकडं मंदिर आहे, इकडून असं जायचं आहे. तर चला. तर आता इथे आलो आहे आणि समोर बघू शकता मंदिर. एक काय व्ह्यू आहे इथं.
हा इथे मंदिर आहे. आता दर्शनाला किती वेळ लागतोय बघू, कधीपर्यंत दर्शन होतं आमचा. गर्दी तर वाटत नाही आहे. गर्दी हर्षल गर्दी वाटते तुला? हे बघा. तर मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीत ना, मोबाईल आणि ॲक्शन कॅमेरा पण नेऊ शकत नाही. तर आता मोबाईल आणि कॅमेरा ठेवायला जर लॉकर रूमला खूप गर्दी आहे. ती गर्दी एवढी आहे तर मग मोबाईल आता 5 मिनटं इथं समोरच आमचं हॉटेल आहे, इथं गाडी लावली, गाडीमध्येच ठेवून येतो आणि मग लगेच आम्ही दर्शनाला जाऊ. दर्शन झालं का मग आम्ही मस्तपैकी जाऊ आणि जेवू आणि मग परत मंदिर फिरायला येऊ. तेव्हा तुम्हाला सर्व मंदिर परिसर दाखवू. तर चला. तर दर्शन करून आलो आम्ही आणि आता मोबाईल घेतो, जरा फ्रेश होतो आणि मग फिरायला जाऊ तिकडं. चला. त्याच्या आधी भूक लागलेली आहे, मग जेवू ना मग तिकडे जाऊ फिरायला. बाला झाला दाढी करायला, त्याला चक्कर झाला. पाणी फक्त झालं. बाला कुठं आलाय तू? दाढी करायला का? अरे दाढी करायची नसते रे, दाढी करायला चाललाय. तर मित्रांनो आम्ही फ्रेश वगैरे झालेलं आहे, बघू शकता. रेडी टू गो. आता आम्ही चाललो जेवायला. बालाने काय आणलंय? काय पॅन्ट? आईला कपडे घेऊन आलाय बाई. मला जॅकेट घ्यायचं होतं ना बाईला, एकच दुकानात घेतला असताना. हा का? चालेल, चल टाक पटकीन, चल. तिथे कुठे टाकतो? नुसतं आडाने आहे, नुसतं आडाने. अरे कोल्हे ना कधीच. बालाने कपडे घेतल्यात, बाला कपडे टाकून घे. आता आम्ही निघतो, गाडी घेऊन जातो जेवायला. चला. महादेव साऊथ इंडियन भोजनालय, इथं भोजनालयमध्ये आलो आहे. बघा. आता बघू काय काय आहे जेवायला, मग जेवू मग निघू फिरायला. आता एक प्लेट मागवली आम्ही टेस्टसाठी, कशी काय आहे काय नाही. त्यातलं काय कॅन्सल करू ना आपण. त्याच्यातलं आयटम कॅन्सल करू. मग टेस्ट करतो आता, ऑर्डर करतो अजून लागलं तर. चला. तर सर्व थाले आलेले आहेत, आता आम्ही जेवून घेतो. तर मित्रांनो खूप उशीर झाला आहे ना, सगळ्यांना झोप आले आणि जाम जेवलो आम्ही, सगळ्यांचं पोट भरलं एकदम. आणि आता आम्ही डायरेक्ट झोपणार आहे. डायरेक्ट उद्या आम्ही दर्शन घेऊ इथे, इकडे सर्व मंदिर डायरेक्ट मथुरा वृंदावन निघू. आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. तर चला, चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.